दिवस झाले का रस्ता नाही तो? हे बघा, लोकांची अडचण, सरकारी रस्ता आहे, चालेल नाही, शांतपण सांगायचं नाही. सरकारचा रस्ता आहे, तुम्हाला काय प्रोटेक्शन पाहिजे मला सांगायचं. एक कारण सांग, तुम्ही मला पण सांगितलं लोकांची अडचण सांगितलं. मी आज विचारून सांगायला, तुम्ही आज सांगायला काय अगोदर सांगितलंय. मग कारण काढता कशाला काम करायचं झालंय? पहिलं कॉन्ट्रॅक्टर कारवाई करा. झालं काय? निधी आणून द्यायचा, काम द्यायची मस्ती. मी पहिला रिव्ह्यू होऊन तुम्ही बोला, तुमच्याकडे येणार आहे मी. कोल्हापुरातल्या रस्त्याची परिस्थिती एकदम वाईट आहे. मी तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत पण या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो. तुम्हाला गांभीर्यानं घ्यावं लागेल. कुणाचीही मुलाखत ठेवू नका. महानगरपालिकेचं कम्प्लीट कामकाज ठप्प करून टाकलेलं मी सगळं. अशा पद्धतीत आता मी तिथनं पुढं बसणार नाही. लोक आज एवढी लोक या नवरात्राच्या माध्यमातून इथे यायला लागलेले आहेत, अक्षरशः आम्हाला खाली मान घालायची वेळ आलेली आहे. कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही. तुम्ही नवदुर्गेच्या काळात तुम्ही परवाशी मॅडमला फोन केला, तुम्ही बघितलं का काय काय झालं? कधी करणार नवरात्र झाल्यावर? कधी करणार हे मी सांगायला लागतं. तुम्हाला लक्षात येत नाही सुरेशराव? तुमच्या विभागामध्ये नवदुर्गा जिथं 1 असेल 2 असेल त्या ठिकाणचा रस्ता व्हावा असं तुमचं तुम्हाला लक्षात येत नाही? मी सांगायला लागते. हा वर कामच करायचं नाही का? मी आयुक्तांना सांगणार, आयुक्त ऍडिशनलना सांगणार, सिटीजन तुम्हाला तुम्ही करताय काय? विभागीय अधिकाऱ्यांना तुम्हाला नेमले कशाला? तुमच्या विभागात जे काही अडचणी असतील तुम्हाला तुम्ही स्वतः आयुक्तांच्याकडे किंवा तुमच्या वरिष्ठांच्याकडे सांगितलं पाहिजे की जेणेकरून पुढे नवदुर्गाचा उत्सव आहे त्यामध्ये कुठल्या लोकांना त्रास व्हायला नको. बाहेर नाही ना लोक आम्हाला तक्रार करतात असं थोडंच असते. बघा हे विभागीय यांचे अधिकार काय आहेत किंवा कार्यक्षेत्र काय आहे, तुम्ही काय काम करायचं त्या विभागात जरा प्रत्येक काम ड्रेनेज असेल, रस्ता असेल, आरोग्य असेल, गाडगे साहेब ही यंत्रणा जरा पहिला समजून घ्या. त्यांचा रोज एक पैसा चालू करा. 2-3 तास आपल्याला आणतोय काय काम करत नाहीत ना. प्रत्येक विभागाच्या आरोग्याचे असेल, यांची पवनी असेल, सगळ्या प्रकारचे इथं आपल्याकडे दारावर उभा करायचा. रोज कशी कामं करत आहेत मला बघायचं काय. विभागाच्या सगळ्या प्रत्येक विभागाच्या तुम्हाला मी लास्ट वॉर्निंग देतोय. इथनं पुढे जर व्यवस्थित काम झालं नाही आणि कुणालाही घाबरायचं नाही. कोल्हापुरात अनेक आहेत मोठ्यानं बोलणारे, त्यांना अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही सरकारचं काम करताय कळलं का. आणि कुठं जर कोण अडवायचं असेल, कुठं काहीतरी मोऱ्या कुंपत असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा. कोणाला घाबरायची गरज नाही. लोकांसाठी आपण काम करायचं आहे. लोकांच्या गैरसमज बसणारे कोण असतील त्यांना घाबरायचं नाही अजिबात. फौजदारी डायरेक्ट दाखल करा. काय गांधी मैदानाची फौजदारी तुम्ही दाखल केली काय पुढं काय दिलं पुढं काय झालं? तुमची जबाबदारी नाही काय विचारायची. साहेब अडसूळ साहेब नमस्कार साहेब, मला मी आणि शेवटची बैठक घेणार नाही तर माझं पूर्वीचं रूप तुम्हाला दिसणार आहे. मी सगळ्यांना सांगतो. मी महाराज खाली तुम्हाला सोडणार देखील नाही. जर अशा पद्धतीने जर आपण चालणार असलं काम ती काय सत्ता आहे सपोर्ट करावा म्हणून तुम्हाला अनेक वेळा मी आता बसतो. पण अशा पद्धतीने जर कामकाज होणार असेल तर मग मला माझ्या भूमिकेवर यावं लागेल. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या, सगळ्या विभागांची बैठक घ्या. मी आज खास रस्त्याकडे तुम्हाला बोलवते. ट्रॅफिकची बोंब आहे, कोणाची जबाबदारी आहे? ट्रॅफिकची महापालिकेची जबाबदारी नाही का? का तुम्ही रस्ते असतील वनवे असतील काय तुमच्यावर अभ्यास कोण करणार? तुम्ही ट्रॅफिक कुणाकडे आहे? मग ट्रॅफिकच्या रिलेटेड आता आम्ही सरस्वती टॉकीजचं परवा जवळजवळ 75 कार पार्किंग आज पूर्ण क्षमतेनं चालू आहे साहेब. तिथलं शहरात गाडी अड्ड्याला साहेब कलेक्टर साहेब आणि मॅडमना एक प्रेझेंटेशन द्यायचं. आम्ही त्याला सर 2 ऑप्शन ठेवले. अरे बाबा तुम्ही सुरेशराव हे सगळं करत तोपर्यंत तुम्ही फटाफट चालू करा. तुमचा अधिकार आहे तो.
आता सर आपलं तिथलं तुम्हाला शहरामध्ये ट्रॅफिक सिस्टीम खराब झाली विचारणार तुम्हाला विचारणार महापालिकेला काय परिस्थिती झाल्या. अहो त्या शिरोलीच्या नाक्यापासून किंवा तावड्या हॉटेलपासून माझ्या ऑफिसवर न्यायला पाऊण तास लागतो लोकांना. बाहेरून लोक पर्यटक सोडून द्या, कामाच्या निमित्तानं पक्षाचे लोक येत असतात, अधिकारी भेटले येत असतात. म्हणतात काय चाललंय तुमचं. तर तुम्ही जर अशा पद्धतीने आमची बदनामी करत असाल, हा बदनामी द्या ना तुमच्या माध्यमातून आमची झाली. का ट्रॅफिककडे लक्ष नाही तुमचं. ट्रॅफिककडे लक्ष नाही. स्क्रॅपच्या चोऱ्या होत्या त्या आरोग्यामध्ये तो चोर बिनबोट सुटलेले काय म्हणतात त्याला,